दामगुडेंनी जे निवेदन दिलंय त्याच्यामध्ये त्या कमरेला पिस्तूल ठेवण्याचं हे दिसतंय. काय सांगाल? माझ्यावर पुण्यामध्ये ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्यातला एक गुंड काहीतरी पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त गिल साहेब यांना भेटल्याची मला माध्यमामधून माहिती कळाली आणि ते निवेदन देत असताना त्याच्या कमरेला काहीतरी पिस्तूल सदृश्य काहीतरी वस्तू होती हेही मला कळालं. त्यानंतर मी पुणे पोलिसांना माझ्या केसमध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांना संपर्क केला. पोलिसांनी सांगितलं आम्ही त्याची पिस्तूल जप्त केलेली आहे, त्याचं लायसन जप्त केलेलं आहे आणि ते पिस्तूल आणि त्याचं लायसन हे रद्द करण्यासाठी आम्ही प्रोसेस करतोय. त्यामुळे तो कमरेला काय लटकवून फिरतोय याची चौकशी करावी अशी मी मागणी करेन. त्यानं माझ्यासारख्या माणसाला धमकावलेला आहे, हल्ला केलेला आहे. इतरही अनेकांना तो धमकावतो, अनेक गैरव्यवहारामध्ये गैरकृत्यामध्ये तो सहभागी असतो. पुणे पोलिसांना माझी विनंती आहे, गृह खात्याला माझी विनंती आहे की अशी लोक पिस्तूल जप्त केल्यानंतर सुद्धा कमरेला पिस्तूल आहे असं दाखवत जर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये फिरत असतील तर अशा गुंडांवर कारवाई झाली पाहिजे. या राज्यामध्ये बोलणाऱ्या माणसांना निर्भय वातावरण मिळालं पाहिजे ही जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांना माझं आवाहन आहे की तो कमरेला काय लटकावून हिंडतोय ते शोधा आणि पिस्तूल सोडून अजून आणखी काय असेल तर तेही जप्त करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. रेसापूर प्रकरण सध्या गाजते त्याच्यामध्ये तृप्ती देसाई म्हटले की आरोपीचं एन्काउंटर केलं गेलं पाहिजे. हे बघा, ती ज्या चिमुरडीवर हा इतका वाईट प्रसंग आला, कुठल्याही माणसांचं मन हे लावून जाणारी ती घटना आहे आणि सातत्यानं महाराष्ट्रामध्ये महिलांबद्दल मुलींबद्दलची असुरक्षिततेची भावना वाढते. त्या मुलीचा ज्या प्रकारे अंत झाला आणि ह्या पण सगळ्या शर्मेनं आपली मान खाली जाईल अशी ती गोष्ट होती आणि खरोखर अशा नराधमांचा म्हणजे एन्काउंटर झाला पाहिजे. तो पॅरोलवर सुटलेला आरोपी होता, त्यानं त्याच्या नातेवाईकातल्या मुलींवर बलात्काराच्या अटेम्प्ट केलेली शिक्षा भोगत असलेला माणूस होता. असा क्रूर कर्म याच्यासाठी कुठला कायदा आणि कुठली माणुसकी आणि कुठलं त्याला सिस्टीम काय, त्याला संपवणं हाच एक मार्ग असू शकतो. शासन लाठीचार्ज झालं नाही असं सांगताय. मग काय देवेंद्र फडणवीसांना दुसरे पक्ष फोडण्यापासून आणि राजकारण करण्यापासून वेळ मिळाला पाहिजे. महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्र्याची गरज आहे की तुम्ही ज्या निष्पाप मुलीचा त्या कवळ्या जीवाचा जीव गेला, तिचे वडील बसल्यानंतर कॉलरला धरून उचलता, तुम्ही लाठीचार्ज करता. कुठं आहे कृष्णा आंधळे? संतोष देशमुखाचा खून करून कृष्णा आंधळे गायब आहे, तो ड्रग्ज मधले आरोपी गायब आहेत, दंगलीमधले आरोपी गायब आहेत आणि तुम्ही पीडित महिलेच्या मुलीच्या वडिलांना उचलता तुम्ही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे राज्याचं गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा देऊन पक्ष फोडत बसावं. संजय राऊत म्हणतात की फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मागितलीच पाहिजे. महाराष्ट्रातल्या संजय राऊत साहेबच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे की या घटनेच्या नैतिक जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या पाहिजे. राजकारण करू नका म्हणता, एखाद्या पीडित महिलेच्या बाजूनं बोलणं ह्याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर आम्ही रोज राजकारण करू. पण तुम्ही काय करताय? तुम्ही काय जबाबदारी पार पाडताय? तुम्ही निशस्त्र असलेल्या मराठा महिलांची डोकी फोडलेली आहे, तुम्ही नाही माफी मागितली. आमच्या चिमुकल्यांचा जीव जातोय, तुम्ही नाही माफी मागत. ड्रग्जनं जीव जातात, माफी मागत नाही. जातीच्या धर्माच्या दंगली महाराष्ट्रात होत आहेत, कोयत्यानं माणसं तोडली जात आहेत. नांदेडमध्ये परवा पोलिसांच्या देखत एक माणूस तोडून काढला. तुम्हाला नाही शरम लाज वाटत काय? गृह खातं तुमच्याकडे आहे, कार्यक्षम म्हणून तुम्ही आरती वाळून घेता स्वतःची आणि एकाही प्रश्नाचं उत्तर द्यावं वाटत नाही. टीव्हीच्या माध्यमासमोर येऊन खुशाल तुम्ही गप्पा मारताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.